पोटच्या 2 मुलांची विक्री करणाऱ्या आईसह तिघांना अटक, एक फरार. पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्या 2 निष्पाप मुलांची प्रत्येकी 2 लाखात विक्री करणाऱ्या एका निर्दयी मातेचा थरारक कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बालकाचाही विक्री करण्याचा घाट घातला होता. रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेला असून आंतरराज्य बालतस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह बाळ खरेदी करणाऱ्या चंद्रपूर आणि तेलंगणातील 2 महिलांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर अजय फुलझले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीवर मानवी तस्करी व पोस्को अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पतीच्या निधनानंतर आरोपी महिला अजय फुलझले याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. दरम्यान अजयने तिच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, ज्यातून ती गरोदर राहिली. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून आई आणि प्रियकराने मुलीला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल केले व तिचे वय 20 वर्ष असल्याचे खोटे सांगितले. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलिसांनी तपास चक्र फिरवीत मुलीच्या आईला ताब्यात घेतले. चौकशीत तिने यापूर्वी स्वतःची 2 मुले 2-2 लाखात विकल्याची आणि आता मुलीच्या नवजात बाळाचाही सौदा करणार असल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळ खरेदी करणाऱ्या महिलांनाही अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक माहिती आली की चंद्रपूरमधील एक 15 वर्षाची मुलगी आहे. ही नागपूरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली आणि त्याच्यामध्ये MLC होऊन नागपूरच्या या ठिकाणी एक 0 FIR दाखल झाली. या 0 FIR मध्ये सुरुवातीला पॉक्सोचं प्रकरण होतं. बालिका जी होती ती त्याच्यामध्ये डिलिव्हरी झाली होती. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढे असं तपासामध्ये निष्पन्न झालं की ही जी छोटी बालिका आहे तिच्या जी काही आई आहे आणि तिच्यासोबत असणाऱ्या एक व्यक्ती, या दोघांनी त्यांची जी काही 2 आणखी मुलं आहेत, छोटी मुलं, यांना इतरांना विकलेलं आहे असं निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. त्याच्यामध्ये त्या दोन्ही मुलांनाही पोलिसांनी सेफ कस्टडीमध्ये घेतलेलं आहे आणि इतर ज्या व्यक्तींनी ह्या मुलांना घेतलं होतं त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे. तर सध्या याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न असून 3 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि एक जो आरोपी फरार आहे त्याच्यासाठी विशेष टीम स्थापन करून त्याचा शोध चालू आहे. तर सध्या सिच्युएशन जी आहे ती याच्यामध्ये पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे.